ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। युतीचा निर्णय अद्याप बाकी आहे। मी शिवसेनेमध्ये जाण्या अगोदर काँग्रेसचा राजीनामा दिला आणि राजीनामा मंजूर झाल्यानंतर मी एकनाथ शिंदे साहेबांची आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांनी भेट घेतली, एक बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं की आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या प्रभागाचा विकास करायचा आहे। तो शियस्त कुंभमेळ्यामध्ये जाणीवपूर्वक आमचा निधी टाळला, आमचे रस्ते पकडले नाही, आमचं उड्डाण ब्रिज पकडले नाही आणि चुकीचे कामं सुद्धा जे STP प्लांट चुकीच्या पद्धतीने होत आहे ते लावण्याचं काम आमच्यावर करत आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्यांच्यासमोर उहापोह केला आणि शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिला की तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका या ताकदीने लढा, शिवसेनेकडनं लढा, तुम्हाला निधीची कमी पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो असा शब्द त्यांनी दिला आणि निश्चित आम्ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही चारही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही जे अर्ज दाखल केलेला आहे त्याला आम्हाला तिकीट AB फॉर्म ज्याला आपण म्हणतो तो दुपारी आम्हाला मिळेल आणि त्या पद्धतीने सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे आणि मला असं वाटतं का संपूर्ण महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकेल, कारण जे उमेदवार काल परवापासनं इच्छुक उमेदवारांनी प्रवेश केलेला आहे असं वाटत आहे की पूर्ण नाशिक महानगरपालिकेमध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सुद्धा सगळे ताकदीने शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं का अशोकभाऊ दिवेंची ताकद आहे नाशिकमध्ये ती शिंदे सेनेला मिळालेली आहे आणि म्हणून संपूर्ण नाशिक महानगरपालिकेमध्ये दलित समाज असेल, आंबेडकरी चळवळ असेल, बहुजन समाज असेल हा शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा आहे आणि शिवसेनेची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही। उमेदवारी युती संदर्भात चर्चा सुरू आहे आणि आपण आपल्या पॅनलने प्रचार केलाय। आज आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील आलात, जर युती वगैरे झाली तर मग पुढे कसं असणार? निश्चित आम्ही प्रचार चालू केलेला आहे आणि आम्ही आमच्या मनानेच केलेला आहे, कारण वेळ निवडणूक आयोगाने फार कमी दिला होता आणि म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी पोचलो पाहिजे या भूमिकेतून आम्ही प्रचार अगोदरच सुरू केला होता। निश्चित महायुतीची चर्चा अजून चालू आहे, आम्हीच तुमच्या मीडियाच्या माध्यमातून कळालं, परंतु महायुती जर झाली तर निश्चित आम्ही महायुतीचा धर्म पाळू। जी संधी आम्हाला मिळेल ती संधी आम्ही महायुती म्हणून आम्ही तो धर्म पाळू। आम्हाला उमेदवारी मिळाली तरी चालेल, आम्ही निवडून आणू आणि नाही मिळाली तरी आम्ही महायुतीचा धर्म पाळू। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।